विजय मेळावा फक्त मराठी पुरताच राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय होणार। राज ठाकरे थेट बोलले। मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न। निवडणूक जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ उद्धव ठाकरेंचं मत। मनसे बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं। कुटुंबावरती कारवाई करायला मला आवडणार नाही। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग। शिंदेंनी कानपिचक्या दिल्या नाहीत, मात्र कुटुंब प्रमुख पक्षातील लोकांना कसं वागवायचं हे सांगत असतात। आम्ही त्यांची अंमलबजावणी करू। शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही। शिरसाटांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री संजय शिरसाटांना झापलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं फडणवीसांकडून वर्षावरती विभागनिहाय बैठका। मराठवाड्यातील आमदारांसोबत चर्चा। प्रलंबित विकास कामं आणि समस्या मांडल्या। मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीत महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं मत। तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीत लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार, सूत्रांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिंदासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी। अपात्रतेवरही सुप्रीम कोर्ट एकत्रित सुनावणी घेणार। याच वर्षी प्रकरण निकाली काढण्याचं कोर्टाचं म्हणणं। मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही। जयंत पाटलांकडून चर्चांना पूर्णविराम। भाजपा प्रवेशाबाबत कुणाकडूनही विचारणा नाही। आपण विनंतीही केली नसल्याचं स्पष्ट। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या आरोपीवरती जामीनपात्र गुन्हे। आरोपींना वाचवण्यासाठी मंत्र्यांचा फोन। गायकवाडांचा सरकारवर आरोप। तर योग्य ती कलम लावून कारवाईचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठीची पालघरमध्ये निर्मिती होण्याची शक्यता। दापचरी येथील जागेची पाहणी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। देश विदेशातील शेतीमालाचा पुरवठा करणं सुलभ होणार। प्रवीण दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपूर्ण विकासाचा अहवाल उद्धव ठाकरेंना दाखवला। प्रामाणिक काम करत असशील तर मी कायम पाठीशी। ठाकरेंचा संवाद। तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, प्रामाणिकतेवर प्रश्नच येत नाही, दरेकरांचं भाष्य। लॉर्ड्सच्या मैदानावरील तिसऱ्या कसोटीत भारताचा 22 धावांनी पराभव। रवींद्र जडेजाची एकाकी झुंजार अपयशी। 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 अशा फरकानं आघाडी। शुभांशु शुक्ला अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं रवाना। उद्या दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियातील समुद्रात उतरणार। अंतराळात शुभांशु शुक्लांकडून 17 दिवसात 60 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोग।